नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आजसुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर, कलेक्टर, तहसीलदार हे होण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ द्यावाच लागतो। परंतु मित्रांनो, काय झालेलं आहे, आज मार्केटमध्ये तरुण मंडळी आहेत, त्यांना खरं पटत नाही, कारण त्यांच्या वडिलांनी पैसे कमवले, त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण नाही, त्याच्यामुळे त्यांनी SIP मध्ये डायरेक्ट गुंतवणूक करतात। मित्रांनो, म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, सोनं चांदी, घर जागा जमीन ह्या गुंतवणूक वाईट नाहीत मित्रांनो, परंतु ह्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे। पहिलं फाउंडेशन मजबूत करायला पाहिजे, नंतर आपण ह्या गुंतवणूक करायला पाहिजे। आपण डायरेक्ट काय करतो, ह्या गुंतवणुकीत जातो आणि फाउंडेशनच मजबूत करत नाही। जसं एखादी बिल्डिंग कधी टिकेल, फाउंडेशन मजबूत असेल तर। माणसाचं सुद्धा बघा, शरीर चांगलं असेल तर जास्त दिवस जगेल, किंवा आजार आला तरी सुद्धा आपल्याला कार्यक्षमता जास्त असते ना। तसंच आहे, जास्त शिक्षण घेतल्यावर काय होतं, मोठी नोकरी लागण्याची शक्यता आहे, गॅरंटी नाही। शेतकऱ्याने पेरणी केलं तर काय होईल, धान्य निघेल ही गॅरंटी नाही, आशा आहे। जसं मुलाला आपण शाळेमध्ये पाठवतो, कॉलेजमध्ये काय होईल, हुशार होईल, डिग्री मिळेल आणि नोकरी लागेल, गॅरंटी आहे का, नाही। आपण घराला कुलूप लावतो, चोरी होणार नाही, गॅरंटी आहे का, नाही। आपण गाड्याला ब्रेक लावतो, ॲक्सिडेंट होणार नाही, गॅरंटी आहे का, नाही, तरी आपण करतो। परंतु इथं गॅरंटी आहे ते करत नाही आपण। मित्रांनो, आज जे लोकांना त्रास होतो ना, केवळ चुकीच्या गोष्टी केल्यामुळेच होतो, आणि नंतर तुम्हाला हे लक्षात येऊन उपयोग होत नाही। मित्रांनो, वेळ परमेश्वरानं प्रत्येकाला सारखी दिलेली आहे, त्या वेळेचा योग्य वापर केला पाहिजे। जसं ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्याला चुका लक्षात येऊन उपयोग आहे का, चोरी झाल्यावर घराची चुका लक्षात येऊन उपयोग आहे का, पावसाळा संपल्यावर पाणी अडवल्या पाहिजे असं लक्षात येऊन उपयोग आहे का, पेरणीचा टायमिंग संपून गेल्यावर पेरणी लवकर करायला पाहिजे हे लक्षात येऊन उपयोग आहे का, सीमेवरचा जवान जसं सतर्क राहून सीमेचं रक्षण करतो म्हणून आपण सुरक्षित आहोत, तसंच आहे मित्रांनो। तुम्ही ज्यावेळेस पैसे कमवायला लागले त्यावेळेस आपण बचत करायला पाहिजे, आणि 99% लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात। गुंतवणूक तिथं करू नये असं नाही, परंतु आपण त्याचा तर प्रीमियम कुठून भरणार, आणि आपण जी रोज आपल्याला आयुष्य मिळालं आहे, एकदाच मिळालं आहे, किती आहे माहीत नाही, आणि त्याच्यातलं संपत चाललं आहे। तसं तुम्ही जर पैसे भरत असाल आणि काढत असाल तर काय होईल, नुसते एंट्री होतील, बँकेतले पासबुक भरपूर रिकामे होतात ना, पैसेच राहत नाहीत। मग आपण कष्ट करून पैसे कमवले गेले कुठं हेच आपल्याला ताळमेळ लागत नाही, आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतं। मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही, लवकरात लवकर घ्या। आज जर कसं असतं, गरज नसताना काम करावं लागतं। जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील जे मुलं होतात त्यावेळेस त्यांना डॉक्टर व्हायचे म्हणून स्वप्न त्यांनी बाळगलेलं असते, आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात म्हणून एक दिवस होतात। जसं तुम्ही तुमचा पेन्शनचा प्रॉब्लेम, पैशाचा प्रॉब्लेम सोडवाच नाही तर कधी सुटणार नाही, तो गंभीर होत जाईल। म्हणून लगेच फोन करा आणि लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या। ओके, थँक्यू।